व्हिडिओ। जग आता इतकं पुढे गेलंय की असले व्हिडिओ कुठेही बनवून मिळतात। हो का? पण हा व्हिडिओ तर श्रावणीने काढलाय, तिलाच विचारा ना। काय श्रावणी, सांग सगळ्यांना हा व्हिडिओ तूच काढलास ते? हो, पण मी तुला दिला नव्हता। बरोबर आहे तुझं, पण आत्या म्हणालात ना आत्ता, जग इतकं पुढे गेलंय की हा व्हिडिओ माझ्याकडे येऊच शकतो। आत्या, हा व्हिडिओ खरा आहे। हो, हा व्हिडिओ खरा आहे। जगात खोटे व्हिडिओ बनत असतील, पण हा व्हिडिओ खरा आहे। कारण मी आणि श्रावणी प्रत्यक्ष साक्षी आहोत या क्षणाचे। मला व्यवस्थित आठवतंय, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। आम्ही एका दुसऱ्या पूजेसाठी देवळात गेलो होतो, त्यावेळेस तिथे कोणाचं तरी नुकतंच लग्न लागलं होतं। श्रेयसने ते बघितलं आणि त्यांनी हट्ट केला आणि तिचं आणि श्रेयसचं लग्न झालं। श्रेयस, तू सांग, हे खरं आहे? त्याला काय विचारतेस? मी सांगते ना हे खरं आहे म्हणून। हो आजी, मी खरंच कुठलाच गुन्हा केला नाहीये। पोलिसांनी तिला सोडून दिलं याचा अर्थ ती गुन्हेगार नाहीये ना। श्रेयस, बाळा ही किती चुकीची वागली ना तरी तुझं लग्न झालंय तिच्याशी। घरच्या सुनेला आपण असं बाहेर काढू शकतो का? नाही की नाही? पोलिसांनी संशय घेऊन तिच्यावर आरोप केला आणि आपण तो खरा मानला। पोलीस जर तिला निर्दोष मानत असतील तर आपण ते मानायचं नाही, असं कसं बरं? तेव्हा ते राहू शकते या घरात। पण तिने फसवलंय मला। मला नकोय ती इथे, ती नाही राहू शकत।
इथे. श्रेयस 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 तू जा ना. श्रेयस श्रेयस आणि तू ऐकून तर घे माझं. नाही. श्रेयस प्लीज श्रेयस ऐकून घे. माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. माझ्या विरोधात घरातले तुला सगळं खोटं सांगतायत. ते सगळं चुकीचं आहे. ते सगळे आरोप खोटे आहेत. श्रेयस प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी आराध्य आहे ना. मी असं वागेन का तुझ्याशी? सांग ना. तू खोटं बोलतेस. तू खोटारडी आहेस. तू माझ्या मम्मानं माझ्यापासून लांब केलंयस आणि आमच्या सगळ्यांपासून लांब केलंयस. आणि आता या घरात सगळं चांगलं होतंय म्हणून तू सगळं परत खराब करायला आली आहेस. तू खूप पैसे घेऊन माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस. पैसे घेऊन माझ्याशी लग्न केलंस. पण मी तर खरं खरं प्रेम केलं होतं ना तुझ्यावर. तू फसवलंयस मला. तू माझं मन दुखावलंयस. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. नाही श्रेयस नाही रे बाबा. मला तुला दुखवायचं नव्हतं. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझ्यासाठी माझं सगळं आयुष्य तू आहेस. माझं सर्वस्व तूच आहेस फक्त. मी बायको आहे श्रेयस तुझी. मी असं का करेन? नाही पण तरी तू मला दुखावलंयस. माझ्या डोळ्यासमोर नकोयस. माझ्या रूम मध्ये पण नकोयस आणि कुठेच नकोयस. तू जा इकडनं. तू जा आधी इकडनं. तू जा इकडनं. तू नको येऊस इकडे. तू का उभी आहेस इकडे? का जात नाहीयेस बाहेर? तू जा. तू जा इकडनं. तू नकोयस मला. तू जा इकडनं. नकोय ती इथे. ती नाही राहू शकत. तू माझ्या मम्मानं माझ्यापासून लांब केलंयस आणि आमच्या सगळ्यांपासून लांब केलंयस. आणि आता या घरात सगळं चांगलं होतंय म्हणून तू सगळं परत खराब करायला आली आहेस. तू खूप पैसे घेऊन माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस. पैसे घेऊन माझ्याशी लग्न केलंस.
मी ही लढाई जिंकत आहे असं वाटत असतानाच ही तारा आली आणि अख्खा डाव फिरवला. पण मी ही लढाई इतक्या सहजासहजी हलणार नाही. निघालात का? नाही, निघतच होते, पण तितक्यात जेलमधून सुटून तारा तिथे आली. काय ती सुटली? अहो, नुसती सुटली नाही तर यशोधरा जिवंत आहे असं सांगते ती. तुमच्याच्याने काही होणार नाहीये. आता बहुतेक आम्हालाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. चला, तयार राहा. स्वागताची तयारी करा. आम्ही येतोय. आजी, मी आत येऊ का? मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावला आहेत, पण एकदा तरी बोलू दे मला तुमच्याशी, प्लीज. ठीक आहे, ये आत. आजी, तुम्हाला माझ्या हातचा चहा लई आवडतो माहितीये मला. आता एवढे दिवस मी घरी नव्हते म्हटल्यावर कोणी दिला असेल तुम्हाला चहा असं वाटत होतं. तुम्ही मिस केला असेल ना माझ्या हातचा चहा, म्हणून मी खास घेऊन आले तुमच्यासाठी. आणि थँक्यू पण म्हणायचं होतं. तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, सगळ्यांना सांगितलं की मी श्रेयसची बायको आहे, या घरची सून आहे असं सगळ्यांना ठणकावून सांगितलं, म्हणून मी या घरात उजळ माथ्याने राहू शकते. मी आपल्या माणसांमध्ये परत येऊ शकले. आजीने चहा घेतलाय म्हणजे आजीने मला माफ केलंय. चहा पाजून नाती जोडता येत नाहीत तारा. माझ्या मुलीच्या खुनाचा आरोप होता तुझ्यावर. शक्कूच्या बाबतीत तू खोटं बोललीस. या गोष्टी मी नाही विसरू शकत. मी तुला भेटायला आले होते, त्यानंतर घरी आल्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टींचा शोध घेतला आणि माझ्या लक्षात आलं की तू माझ्याशी खोटं बोललीस. आज माझा जराही तुझ्यावर विश्वास उरलेला नाहीये आणि तरीही मी तुला घरात घेतलंय, कारण तू एक तरुण मुलगी आहेस. तुझ्या अब्रूची चाड आहे मला. अग्नीच्या साक्षीनं श्रेयसशी तुझं लग्न लागलेलं मी बघितलं. अशा वेळी तुला घराबाहेर काढणं मला शोभत नाही. आता तुझं नाव श्रेयसशी जोडलेलं आहे. तू सरनाईक आहेस. कोणीही सरनाईक रस्त्यावर आलेला मला चालणार नाही. नाही, आता पैशासाठी असेल किंवा आणखी कुठच्याही कारणासाठी असेल, तू श्रेयसच्या कठीण प्रसंगी त्याला सांभाळलंस, त्याला माणसात ठेवलंस. ही गोष्ट मी नाही विसरू शकत. तेव्हा कृतज्ञता आणि दया माझ्या मनात आहे, पण त्या दयेला प्रेम समजू नकोस. अगं अगं, हे काय करतेस? आजी, तुम्ही मला सरनाईक म्हणालात, तुमची नात सून म्हणालात.
यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. तुमचा राग मी समजू शकते आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे, पण एक दिवस मी तो राग सुद्धा नक्की घालवीन, मला खात्री आहे. कारण सत्य माझ्या बाजूने. आता या क्षणी ते दिसत नसलं ना तरी एक दिवस ते नक्की दिसेल. आजी, चहा पिऊन घ्या ना प्लीज, थंड होतोय. कसा सुटणार हा गुंता? असं कोणतं सत्य आहे जे मला दिसत नाहीये? सॉरी बाबा, लक्ष नव्हतं माझं. कसे आहात बाबा तुम्ही? ज्या माणसाची बायको हरवली आहे आणि ज्याचा तरुण लग्न झालेला मुलगा लहान मुलासारखा वागतोय, तो माणूस कसा असणार आहे? बाबा, या सगळ्याचा त्रास मला तर झालाच, पण तुमच्या त्रासात भर पडली याचं लई वाईट वाटतंय मला. हो, पण या सगळ्या गोष्टी तू का लपवल्यास आमच्यापासून? माझा श्रेयस आजारी होता, त्याची मानसिक मनस्थिती चांगली नव्हती, म्हणून यशोधरेने विश्वास ठेवून तुला इथे आणलं. तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. आम्हाला गरज होती तुझी, त्याचा गैरफायदा घ्यायला नको होतास का तू? बाबा, माझ्याविषयी मनात संशय का ठेवताय तुम्ही? माझ्या विरोधात काही सिद्ध झालं नाही हे माहितीये ना, पण हृदयावर हात ठेवा आणि सांगा की मी असं काही वेडवाकडं वागेन असं वाटतं का तुम्हाला? श्रेयसवर माझं खोटं प्रेम आहे असं तुम्हालाही वाटतंय का? बाबा, मी या घरात राहायला नकोय का तुम्हाला? बाबा, या घरात पूर्वीपासून आतापर्यंत कुठलेही निर्णय घ्यायचा अधिकार मला नाहीये. त्याची संधीच कधी मिळाली नाही आणि मला वाटतं आता वेळ निघून गेली आहे. मी या घरात कायम अनुयायी बनूनच राहिलोय. आईने तुला या घरात राहायची परवानगी दिली आहे, ताईने ऍक्सेप्ट केलंय, माझ्यासाठी ते पुरेसं आहे. काय विलक्षण ताकद असायची यशोधरेमध्ये, तिच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तसंच बनवण्याची. तुझ्या बाबतीत ना तसंच झाले बहुतेक. खूप स्ट्रॉंग झालीस तू, कणखर झाली आहेस. हे चांगलं की वाईट माहित